जगत असताना तुमचा माइंड किती सेट आहे, तुमची बुद्धी किती प्रगल्भ आहे, तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील म्हणजे जन्म देणारे किंवा जन्माला घालणारे बागतदार किंवा बागतदारीन किती स्टँडर्ड आहे, बागतदाराकडे किंवा बागतदारीकडे मायबापांना जीवनामध्ये एकही तण नाही, शिपरूट नाही, वाघनकी नाही, केनपट नाही, इचका नाही, कासल्या नाही, बागतदाराकडे नाही आणि बागतदारणीकडे नाहीये. मग त्यांच्या प्रपंचाच्या वेलीवरती फुलणारे पुष्प सुगंध देणार आहेत, वास नाही. वास वेगळा आणि सुगंध वेगळा. मग आपला सुगंध यावा का वास यावा? गावाच्या कडीनं चाललात, वास येतो का सुगंध? वासात आणि सुगंधात बदल आहे. जसं आपल्या पायाला लोकांनी पाय म्हणावत का टांगड्या? बोला की याला काय म्हणावं? पाय. आपल्या तोंडाला लोकांनी तोंड म्हणावं का थोबड? शब्द एक आहे पण भाव वेगळा आहे. तुमच्याकडे पैसे आहेत का लक्ष्मी? बोला की पैसे आहेत का लक्ष्मी आहेत? पैशावाले लय आहेत, लक्ष्मीकांत कमी आहेत. लक्षपूर्वक आहे का? चांगल्या कार्याकरता वापरले जातात, धर्माच्या कार्याकरता दिले जातात, धर्म उभा करण्याकरता दिले जाते, त्याचं नाव लक्ष्मी आहे. देवगडचं संस्थान आहे, नेवाशाचं संस्थान आहे, बहिरवाडीचं संस्थान आहे. हे संस्थान पैशानं उभे राहिले का लक्ष्मीनं? बोला की लक्ष्मीनं उभे राहिले, पैशानं नव्हे. पैसा आणि लक्ष्मी याच्यात काय फरक आहे? दारूच्या अड्ड्यावर टाकल्या जातो, जुगारीच्या अड्ड्यावर टाकल्या जातो, नको तिथं खर्च केला जातो, 2-5 हजार रुपये देऊन गाडी धडकायला लावतात. हे पैशावाले. लक्ष्मीकांत वेगळे आहेत. ते 10 रुपये जरी असले तरी ते श्रद्धेनं दिलं ना देवाच्या चरणावरती, तर 10 लाखाचा आनंद घेणारे माणसं आज जगामध्ये आहेत. आणि म्हणून जगत असताना आमची लाज राखण्याकरता त्यानं मूर्तीतनं बाहेर यावं का आमच्या घरामध्ये अशी मूर्ती तयार व्हावी का आम्ही परमार्थ केला की आमच्या रक्तातनं लाज राखणारा देव जन्माला यावा.